हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की अढळराव हे फेटा काढून घरी आल्यावर बाळजाबाई विचारतात, आज कुठल्या फडावर गेला होतात फेटा उडवायला काय? त्याबरोबर अढळराव म्हणतात, घरात एवढा तमाशा सुरू असताना फडावर जाण्याची काही गरज काय? मी म्हणतो बाळजाबाई, बरं ते सगळं राहू द्या, मी काय म्हणत होतो, तुम्ही या घराच्या कटकारस्थानाच्या नादात, घरच्या राजकारणाच्या नादात गावाबद्दल विसरताय असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर बाळजाबाई म्हणतात, कोणातरी संत माणसानं सांगून ठेवलेलं आहे, नाही म्हणजे पहिली घरातली घाण साफ करा आणि त्यानंतर मग गावातनं पहिला आम्ही घर स्वच्छ करणार दुष्यंत गेल्यावर आणि मग त्यानंतर गावाचं बघणार। आम्ही काय म्हणालो ते तुम्हासनी कळालं असेलच की। त्यावर अढळराव म्हणतात, अगे एवढं काहीतरी विकृत बोलत्यास आणि नंतर वरनं विचारतेस आम्ही काय म्हणालो ते कळालं असेलच की। उगाचच्या उगाच कशाला एवढी नाटकं करतेस ग? हां, काय जणू काय बोलतच नाही ही बाई। हां, उगाचच्या उगाच काय बी सपन बघत जाऊ नये बाळजा, समधी स्वप्न पुरी होतात असं नसतं बाई, कळलं का? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते, हे बघा काय बी झालं तरी माझं स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणारच। अढळराव म्हणतात, मला काही वाटत नाही की दुष्यंत कृष्णीला इथं सोडून तुझ्याजवळ तिकडं शहरात कुठंतरी निघून जाईल म्हणून। इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आल्याची चाहूल बाळजाबाईंना लागते। आता दुष्यंत खोलीत जसाच येतो बाळजाबाई रडायला लागतात आणि म्हणत असतात, अहो आता त्याचं जाणं मला काही सहन होणार नाही म्हणा, पण आता काय करणार? इतक्यात मग बाळजाबाई उठतात आणि कृष्णा आणि दुष्यंतकडे येतात आणि म्हणत असतात, कृष्णे तू थांबवलंस ना दुष्यंतला परदेशात जाण्यापासून? तो थांबणार आहे ना वा आपल्याबरोबर? हां, तू जसं शहरात जाण्यावाचून थांबवलं होतंस तसंच थांबवलं असशील ना आता पण? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, नाही आई, खरं तर कृष्णाने तुझ्या एक्सेप्टेशन्सच्या खूप विरुद्ध काम करून दाखवलं आहे। कृष्णा खरोखर खूप हुशार आणि चांगली आहे, तिने मला। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काय केलं? नाही म्हणजे एवढं काय केलं आहे कृष्णीनं कौतुक करण्याजोग? त्याबरोबर मग आता कृष्ण हसत असते तर बाळजाबाईंना दुष्यंत सांगतो की तिने मला वचनातून मुक्त केलं आहे आणि मला US जायला परमिशन दिली आहे। त्यावर हे ऐकून बाळजाबाई लगेचच कृष्णाला म्हणतात, काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो खरंच आई, आणि तिने मला स्वतःहून सांगितलं आहे की मी माझे स्वप्न पूर्ण करायला गेलो पाहिजे। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णे पोरी हे काय बोलायलास तू आणि कशासाठी? काय अगं कसं चालायचं असं? दुष्यंत तिकडं तू इकडं, तुझं कसं होईल? त्याबरोबर कृष्णा ही बाळजाबाईंना काही बोलतच नसते, ती फक्त गप्पपणे उभी असते। तर दुष्यंत म्हणत असतो, आई अगं तू काळजी करू नको, मी काय तिकडे जातोय तो फक्त कामापुरतं, काम झालं की मी लवकरच लगेच परत येईन। त्याबरोबर कृष्णासुद्धा म्हणते, हो बाळजाबाई तसं बी ते येईन म्हणायलात नवं? त्यावर बाळजाबाई म्हणतात, ए बाबा तुझं तर काय मला येणं सांगूच नकोस, तिकडं शहरात गेला होतास तिकडं जाताना मी मला असंच म्हणलं होतं, आई फक्त शिक्षणापुरतं जातोय, शिक्षण झालं की मी परत आपल्या गावाला माघारी येईन म्हणून, अजून आलं नाहीस, उगवतीला यायचंच आणि मावळतीला जायचंच। त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आई पण आता तसं मी करणार नाही आणि तसं वागून आता चालणारही नाही ना। त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णे काही नाही बाई, फक्त काळजी वाटते ना म्हणून बोलावं, नाही तर काय गं? त्यावर कृष्णा म्हणत असते, पण काळजी करू नका बाळजाबाई, दुष्यंत सरकारांनी शबूत दिलाय नवं, मग ते त्यांचं शबूत नक्की पाळतात याची मला खात्री आहे, समजलं नवं? त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो, आई तू काळजी खरंच करू नको, मी म्हटलंय ना मी येईन ना परत, तर मी येईनच परत। त्याबरोबर आता इथं अढळराव हे म्हणायला लागतात की नाही रे दुष्यंता, पण जर तुझ्याबरोबर कृष्णीला पण नेता आलं तर काय होईल? त्याबरोबर दुष्यंत लगेचच बाळजाबाईंना म्हणतो, आई सध्या तरी मी एकटाच जातोय आणि एकदा का तिकडे सगळं स्थिरस्थावर झालं, सगळं व्यवस्थित झालं का मग मी कृष्णालासुद्धा तिकडे माझ्याकडे बोलवून घेईन, पण सध्या मी एकटाच जाणार आहे। आणि मग आता अढळराव हे मात्र काहीही न बोलता तिकडनं गुपचूपपणे निघून जातात। दुष्यंतसुद्धा तिकडनं निघून गेलेला असतो। मग आता कृष्णासुद्धा तिकडनं चाललेली असते। तर बाळजाबाई ह्या कृष्णाला हाक मारतात आणि कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे एक गोष्ट ध्यानात ठेव, नाही म्हणजे तुला वाटत असेल की तू जायची परवानगी दिली म्हणून माझा दुष्यंत परदेशात चाललाय, तर तसं काही नाही। नाही म्हणजे तू उगाचच्या उगाच त्याचं सर्व श्रेय स्वतःला घेऊ नकोस, दुष्यंत शहरात काही झालं असतं तरी गेलाच असता, कळलं नवं? त्याबरोबर कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही आहे बाळजाबाई, नाही म्हणजे नक्की तुम्हाला अडचण काय? दुष्यंत सरकार चाललेत ह्याची का ते माझ्या ऐकून म्हणजे माझ्या परवानगीनं चाललेत याची? एक डाव ते ठरवा की आणि मग बोला। त्याबरोबर बाळजाबाई या म्हणत असतात, कृष्णे एकदा का दुष्यंत या घरातनं बाहेर पडला का नाही की बघ
नाही मी तुला घराबाहेर काढली का नाही तर माझं बी नाव बाळचा नाही. बघ हळूहळू मी तुला एकटी पाडणार आणि एक डाव तुला एकटी पाडली की मग त्यानंतर मी तुला कायमची रांगडे पाटलांच्या घराच्या बाहेर काढणार, बघत राहशील. त्यावर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई तुम्ही हे फक्त स्वप्नच बघा. नाही कारण काय आहे ना, तुम्ही मला घरातून बाहेर नाही काढू शकणार. त्याबरोबर दुसरीकडे दुष्यंत हा वरती चाललेला असताना तिकडे अढळराव येतात आणि अढळराव दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत थांब. नाही म्हणजे तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नको, पण मी काय म्हणालो आहे तो एकदा ऐक. कृष्णा त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा चांगली मुलगी आहे, बाहेरची आहे, आपल्या घरात आली आहे, तरी पण तिला माझं मन कळतं आहे. तर दुसरीकडे कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, अहो बाळजाबाई, अहो दुष्यंत सरकार हे घर माझ्या भरोश्यावर सोडून जायल्यात, मग मी हे घर सोडून कसं जाईन बरं. आता तुम्ही हे सपान सोडा. नाही म्हणजे मी तर कुठं जाणार नाही आहे. आणि एक डाव दुष्यंत सरकार तिकडे रमले, समजा व्यवस्थित झालं की मग तेच मला तिकडे घेऊन जातात, तिकडं करू की आम्ही राजाराणीचा संसार. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तू कृष्णे फक्त स्वप्नच बघ परदेशात जाण्याची. अगं ना तुला इंग्लिश वाचता येत ना तुला ते वेगळे वेगळे विचित्र पदार्थ कळत, मग तुला विजा पासपोर्ट यातला फरक बी नसेल कळत, हे माहीतच नसेल तर तू कशी जाणार गं परदेशात, तुझा निभाव कसा लागणार. त्यावर कृष्णा म्हणत असते, ते बघतील की माझं धनी, मला काय गरज आहे काळजी करायची. आणि तुम्ही की नाही फक्त तुमची काळजी घ्या. नाही म्हणजे आता दुष्यंत सरकार माझ्या भरोश्यावर सगळं सोडून चालल्यात म्हणल्यावर दिवस सकाळ रात्र दुपार समजा तुम्हाला माझं तोंड बघूनच घालवावं लागणार नाही का. मग तुम्ही त्याची तयारी करा. मला बघून बघून दिवसभर तुमचा श्वास अटकणार तर नाही नवं, याची खातर जमा करा, कळलं ना. बाकीच्या गोष्टी काळजी करू नका. मग बघू विश्वास नक्की कोणाचा जिंकतो, तुमचा की माझा. एवढं बोलून कृष्णा तिकडनं निघून जाते. कृष्णा गेल्यावर बाळजाबाई ह्या मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णे तू काय बी कर आणि काय बी ठरव, पर म्या तुला ह्या घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा अढळरावांना म्हणत असतो, प्लीज तुम्ही बोलू नका. त्याबरोबर अढळराव म्हणत असतात, अरे दुष्यंत तू एवढं समजा सोडून, एवढा आपला मोठ्या घरातला बिझनेस सोडून कशा पायी जायलास तिकडं परदेशवारी करा. नाही म्हणजे घरातल्या कामामध्ये लक्ष घालायचा निर्णय घेतला होतास ना, तेव्हा किती आनंद झाला होता समद्यांना. आणि काम केलंस बी की घरातल्या बिझनेसवर, आणि चांगलं केलंस. त्यावर दुष्यंत म्हणतो की घरातल्या बिझनेससाठी 4 चांगल्या गोष्टी काय केल्या तर यांना वाटतंय की मी माझं क्वालिफिकेशन, माझी डिग्री या सर्व गोष्टींसाठी वाया घालवणार आहे. असं अजिबात नाही आहे, समजलं ना तुम्हाला. आणि मी मुळात काय करायचं आणि काय नाही ह्याच्यात तुम्ही न पडलेलं तुमच्यासाठीही बरं असेल आणि माझ्यासाठी, कळलं. त्यावर अढळराव म्हणतात, बरं ठीक आहे, तू म्हणशाल ते समजा बरोबर, पण एक गोष्ट मला सांगशील का. नाही म्हणजे कृष्णीचं काय, ती पोर बाहेर न आल्या ना आपल्या घरात, तिचा विचार आपण नको करायला. हे बघ दुष्यंत तू नीट विचार कर, नाहीतर कृष्णीला तुरी तुझ्याबरोबर घेऊन जाणं शक्य असेल तर घेऊन जा. त्यावर दुष्यंत अढळरावांना सांगतो की तुम्ही जसं आईबरोबर वागलात ना तसं मी कधीच तिच्याबरोबर वागणार नाही, तिचं काय करायचं ते मी बघून घेईन. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पूजा ही विचार करत असते की नाही काहीही झालं तरी मला डीला एकट्याला जाऊन देता जमणार नाही. ही बाळजाबाई फक्त माझा उपयोग करून घेते प्याद्याप्रमाणे, मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तर मागून जयकांत येतो आणि पूजाच्या अंगावरती तो आता शाल टाकत असतो. पूजा मोठ्याने ओरडते, आ. त्याबरोबर आता जयकांत म्हणतो, ओ थांबा 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 थांबा, आरडू नका आरडू नका आरडू नका. अहो मी हाय जयकांत जयकांत जयकांत. ही काय, ही बघा की शाल आणली आहे मी तुमच्या अंगावर पांघरायला. अहो बाहेर भरपूर थंडी आहे ना म्हणून मला तुमची काळजी वाटली, म्हणून मग मी आलो इकडं तुम्हाला शार्प पांघरून द्यायला. त्याबरोबर पूजा म्हणत असते, हे बघ मला या गोष्टींची ना बिलकुलच गरज नाही आहे. त्यावर मग जयकांत म्हणत असतो, अहो आम्हासनी वाटलं की म्हणजे तुम्हासनी थंडी वाजत असेल तर मग म्हणून मग आम्ही घेऊन आलो बस, बाकी म्हणजे आमचा हेतू असा काय फार वाईट नव्हता हो, आम्ही फक्त तुमच्या काळजीपोटी केलं आहे, तुम्हासनी आवडलं नसेल तर. त्याबरोबर पूजा म्हणते, मला कोणाचीही काहीच गरज नाही आहे, कळलं. आय एम केपेबल इनफ फॉर अवर सेल्फ. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणत असतो, काय काय ते. त्याबरोबर पूजा म्हणते, मी माझ्या स्वतःच्यासाठी पुरेशी आहे, सक्षम आहे, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे, कळलं, असं म्हटलं मी. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो असं काय करायला आहेस तुम्ही. नाही म्हणजे तुम्ही म्हणायला आहे तर ठीक आहे तुम्ही स्वतःसाठी पुरेशा आहे म्हणून, पर आत्ता पावतर तुम्हाला दुष्यंतची केवढी गरज पडत होती आणि आत्ता एकदम असं म्हणायला होय तुम्ही एकदम एकट्या बऱ्या आहे म्हणून. काय हो तुम्ही पण.
पूजा आणि मग आता लगेचच पूजा तिकडनं निघून जाते. तर इकडे कृष्णा ही खोलीत येते. खोलीत येऊन कृष्णा बघते तर काय, दुष्यंतने संपूर्ण खोलीत अंधार केलेला असतो. कृष्णा ही दुष्यंतला विचारते, अहो दुष्यंत सरकार, हे समजा काय नाही म्हणजे एवढा अंधार बुडूक कशापायी केला. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा ये ना आत ये. कृष्णा आतमध्ये येते तर तिच्यासमोर केक ठेवलेला असतो, पण तो केक अगदी साधा असतो. तर दुष्यंत म्हणतो, हे बघ काय. त्यावर कृष्णा म्हणते, अहो बाबू काय आहे काय, हे मातीच्या गोळ्याप्रमाणे वाटायला लागले. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा मातीच्या गोळ्यासारखं कसं दिसेल ते, अगं केक आहे तो, फ्लफी केक. त्याबरोबर कृष्णा म्हणते, केक होय, अहो पण आज असा अचानक कसा केक. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं मिस्टर अँड मिसेस मुजुमदारांनी पाठवला. त्याबरोबर कृष्णा म्हणते, बाबो त्यांनी पाठवला होय, म्हणजे यो केक आणेपर्यंतच खराब झाला असेल आता इथं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा केक खराब कसा होईल नाही. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार एवढ्या लांब ना आणायचं म्हणजे खराब तर होणारच नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा त्यांनी फक्त ऑर्डर केला, कोल्हापूरमधनंच केक आपल्या घरी आला. त्यावर कृष्णा म्हणते, हां 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 असं आहे होय, मग ठीक आहे की. त्यावर दुष्यंत म्हणतो, नक्की. त्यावर कृष्णा म्हणते, होय. मग दुष्यंत म्हणतो, आता त्यावर कृष्णा म्हणते, झाक आहे झाक आहे. दुष्यंत म्हणतो, अगं झाक खाऊन न बघता कसं कळतं गं तुला सगळं, खाऊन तर बघूया. तर इकडे हे सगळं पूजा बघत असते. दुष्यंत कृष्णाला केक भरवतो आणि दोघंही आता केक खातात. त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा यार थँक्यू सो मच, तू मला परमिशन दिलीस. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही तुमचं सपान पुरं करायला चाललायसा का नाही, हे बघून मला बी खरोखर लय भारी वाटायलं आहे बघा. नाही म्हणजे तुम्ही जायलाय हे चांगलंच आहे, मला शब्दात सांगता नाही येणार मला केवढं भारी वाटायलं आहे ते. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा म्हणजे मी तर तुला माझ्या इच्छांबद्दल सांगितलं, माझी बकेट लिस्ट मी तुझ्यासमोर दाखवली, पण तुझं काय, तू मला तुझ्या स्वप्नांबद्दल तुझ्या इच्छांबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहेस. मला तू तुझ्याबद्दल सांग ना, तुझ्या इच्छेंबद्दल बोल ना माझ्याबरोबर, तुला काय इच्छा आहेत. त्यावर कृष्णा म्हणते, बकेट लिस्ट म्हणजे काय, कसली बकेट आणि काय काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे हाऊ कॅन आय एक्सप्लेन यू यार नाव, थांब 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 मी सांगतो तुला. म्हणजे बकेट लिस्ट म्हणजे इच्छांची एक यादी. आता फॉर एन एक्झाम्पल, मला काहीतरी स्वतःच्या बळावरती करायचं आहे, मला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे, मला माझा बिझनेस इस्टॅब्लिश करायचा आहे, मोठा करायचा आहे, स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आहे. तसं तुझं पण काहीतरी असेल ना. मग कृष्णा म्हणते, अहो नाही म्हणजे एवढं काय माझं मोठं सपन नाही, माझी स्वप्न अगदी बारीक बारीक आहेत बघा. पूजा हे सगळं बघत असते, पूजाच्या डोळ्यात अश्रू तरळलेले असतात. तर आता पूजा म्हणत असते की डी हिच्याशी एवढं प्रेमाने बोलतोय म्हणजे नक्कीच हा हिच्यात गुंतत चाललाय. तर कृष्णा सांगते, माझं एवढंच सपन आहे म्हणजे माझ्या बानं घेतलेलं समद कर्ज लवकरात लवकर फिटावं, माझ्या बाच्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्या आणि त्यांच्या इरीला पाणी बी लागावं आणि माझ्या आईनं मला पोरगी म्हणून कधीतरी जवळ घ्यावं. म्हणजे ती काय मला तिची पोरगी मानत नाही, ते तसं फक्त नसावं. आणि माझ्या 2 बहिणींचं आयुष्य मार्गी लागावं, त्यांचं समजा व्यवस्थित असावं, चांगलं असावं, गुंतागुंतीचं आयुष्य नसावं, बस एवढंच. म्हणजे माझं काय एवढं मोठं तुमच्यावानी काही नाही आहे बघा. त्यावर दुष्यंत मनात म्हणतो, कृष्णा अरे खरंच किती साधी आहेस तू, तुझं विश्व तुझ्या भोवती तुझ्या माणसांभोवतीच फिरतं. पण काळजी करू नको, तुझ्या या इच्छा नक्की एक एक करून मी सगळ्या पूर्ण करेन. आता तुझ्या इच्छा पूर्ण करणं माझी जबाबदारी आहे आणि मी ती नक्की पार पाडेन. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार अहो मी साधी आहे म्हणजे मी गावाकडची आहे, माझी स्वप्न ही साधी भोळीच असणार. तुमचं सांगा, तुमची सपानं लई मोठी मोठी आहेत बघा आणि तुम्हाच तुमचं सपान पुरं करायला मिळतं का नाही हे बघून मला की नाही लई म्हणजे लई म्हणजे लई म्हणजे लईच आनंद व्हायला आहे. अहो म्हणजे म्हणतात की नाही शब्दात सांगता येणार नाही तसलं काहीतरी. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं बरं आता तू केक खा. त्यानंतर मग दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं पुन्हा एकदा केक खायला सुरुवात करतात. तर इकडे आता दुष्यंत हा कृष्णाकडे एवढं हसून बघतो, ही गोष्ट पूजाला काही आवडत नसते. पूजा आता दुष्यंतकडे बघत असते आणि आता ती मनात म्हणत असते की डी तू या कृष्णाबरोबर एवढं चांगलं वागतोयस म्हणजे खरोखर तू हिला US ला घेऊन जाशील, काहीही झालं तरी मी हे असं होऊ देणार नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ कृष्णा ही छान देवपूजा करते आणि देवपूजा करून हॉलमध्ये बसलेल्या अढळरावांकडे ती पहिल्यांदा येते आणि अढळरावांना म्हणते, आबा
आरती. त्याबरोबर मग आता आढळराव लगेचच आरती घेतात आणि कृष्णाला ते म्हणतात, सुनबाई, एक गोष्ट मात्र खरी, तुम्ही या घरात लगीन करून आल्यापासून या घरात समद्यांची पहाट बघा अगदी आनंदमयी होऊन जाते. बरं ते समजा सोडा, तुम्ही आम्हासनी सांगा, ते म्हणजे तुम्ही दुष्यंताला परवानगी देऊन तुम्ही चूक केली असं तुम्हासनी वाटत नाही होय? तर दुसरीकडे बाळजाबाई ह्या हंतरून त्यांचं सरळ करत असतात. इतक्यात त्या ठिकाणी पूजा आलेली असते. पूजा आता बाळजाबाईंना म्हणत असते, अहो बाळजाबाई. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं पूजा, तू इथं काय करायलास? पुन्यांदा तुला सांगितलं होतं तरी. त्यावर पूजा म्हणत असते, अहो बाळजाबाई, असं काय करायला लागलाय तुम्ही? दुष्यंताला का थांबवत नाही आहात? तुम्हाला माहिती आहे का, रात्री कृष्ण आणि दुष्यंत गुलूगुलू गप्पा मारत बसले होते आणि जर ते असेच गुलूगुलू गप्पा मारत राहिले ना, तर आपला कुठलाही प्लॅन वर्क होणार नाही. सगळ्या गोष्टींची वाट लागून जाईल. का लक्षात येत नाही आहे तुमच्या? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अगं पूजा, मी काय कमी प्रयत्न करते आहे का? मी सुद्धा प्रयत्न करतेच आहे ना त्यांना एकमेकांपासून लांब ठेवण्याचा. पण जर ते दोघं एकमेकांपासून वेगळे होतच नाही आहेत, तर मग आता मी तरी काय करू? त्याबरोबर पूजा म्हणते, अहो तुम्ही असं कसं काय बोलू शकता? काहीतरी करा. इतक्यात कोणीतरी तिकडे येत असतं. मग बाळजाबाई पूजाला कपाटात लपवतात आणि म्हणतात, आता इथनं बाहेर येऊ नकोस. आणि मग आता त्या मागे येतात. बघतात तर काय, तिथे मैनावती झालेली असते. मैनावती बाळजाबाईंना शुभ सकाळ म्हणते आणि थेट तशीच पुढं कपाटाजवळ चाललेली असते. बाळजाबाई म्हणतात, अगं ए, तुझं कपाटाजवळ काय काम? त्यावर लगेचच आता मैनावती म्हणते, अहो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही म्हणजे तिकडं कशा पाहिजे जायलास? कपाटाजवळ असं म्हणत होतो म्या. त्याबरोबर मग मैनावती म्हणते, बाळजाबाई, अहो असं काय करायलाय? धुवायची कापडं घ्यायला न गं का कापडं धुवायची नाही आज? त्याबरोबर इकडे पूजा ही मात्र कपाटात गुपचूप दडी मारून बसलेली असते. तर आता बाळजाबाई ह्या मैनावतीला म्हणतात, एक काम कर, आज सगळ्या गड्यासनी जाऊन सुट्टी दे. त्यावर मैनावती म्हणते, काय? अहो पण मग घरातली कामं कोण करणार? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं असं काय करायलास? थाटामाटात लगीन करून मंगलाष्टका म्हणून एक गडी आणलाय ना व घरात, आस्तियो करणार समधी कामं. त्यावर आता हे काही मैनावतीला कळत नाही. मग बाळजाबाई लगेचच मैनावतीला म्हणतात, अगं म्हणजे कृष्णी ग, कृष्णी करणार आजची समधी कामं, कळलं का? त्याबरोबर मैनावती म्हणते, हां असं आहे होय, बरं बरं चालतंय की, मग लगेच करतो. आणि मग लगेचच आता मैनावती ही नोकरांना सुट्ट्या द्यायला तयार होते. बाळजाबाई ही म्हणत असते, आज बघ, आज ऐका नाही चांगला त्या कृष्णीचा म्या पिठ्ठाच पाडतो. आज दावतो तिला की म्या काय चीज आहे ते. त्यानंतर मग आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं जण बोलत असतात. दुष्यंत हा खाली आलेला असतो. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार आरती. दुष्यंत आरती घेतो. तर कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, कुठं जायला असतो तुम्ही? त्यावर दुष्यंत म्हणतो, तुझं एक स्वप्न पूर्ण करायला. त्यावर कृष्णा म्हणते, म्हणजे? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता जास्त काही तर मी तुला सांगू शकत नाही, पण एवढं तर नक्कीच सांगतो की आज मी तुझं एक स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण कुठलं? दुष्यंत सरकार काय बोलायलायसा? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी आल्यावर तुला सगळं सांगतो, पण सध्या मी निघतो. आणि मग दुष्यंत पटापट तिकडनं चाललेलं असतो. कृष्णा मागून हाक मारत राहते, अहो दुष्यंत सरकार थांबा, अहो दुष्यंत सरकार थांबा की. पण दुष्यंत काही थांबत नाही. तो तिकडनं थेट निघूनच जातो. आता कृष्णाला मात्र प्रश्न पडतो की नक्की दुष्यंत सरकार करणार काय आहेत. त्यानंतर मैनावतीनं आता कृष्णाला कपडे धुवायला लावलेले. आता कृष्णा म्हणते, काकीसाहेब, अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी धुवून काढतो समजा. आणि मग कृष्णा महागडे कपडे साबण आणि पाण्याने धुवायला लागते. ती आता मस्त कपडे रगडत असते, आपटत असते. त्यावेळी दुष्यंत तिकडे येतो आणि आता दुष्यंत हा पाय घसरून पडणार असतो त्या सर्फवरून. पण त्यावेळी कृष्णा ही दुष्यंतला सावरते आणि पडण्यापासून वाचवते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढे आपण पाहतो की बाळजाबाई यांच्याकडे दुष्यंत येतो आणि त्यांना विचारतो की आई, तू एक दिवसासाठी कृष्णाची आई होशील का गं? त्यानंतर मग कृष्णाची आई त्या ठिकाणी आलेली असते आणि तिकडे येऊन आता ती कृष्णाच्या अंगावरून हात फिरवत असते प्रेमाने. तर कृष्णा ही लगेचच आईला म्हणते, आई तू आलीस. आणि मग त्या आईकडे बघते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता कृष्णाची आई नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.